नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही अक्षय आणि रमा या दोघांची वाट बघत असते. परंतु आता वाट बघता बघता त्यांना खूप उशीर होतो आणि आता ही तेथे बसून पायरीवर डुगल्या घेत असते आणि तेवढ्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि गाडीच्या प्रकाशाने ती आता लगेच उठून लगेच बाजूला भिंतीमागे जाऊन लपते. तेव्हा आता रमा आणि अक्षय घरी येतात. तर अक्षय आता रमाला म्हणत असतो की हे बघ, अगं थांब, मी तुझ्या हाताला धरतो आणि तुला खाली उतरवतो. अक्षय धावतच जातो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि रमाला अगदी सावकाश काळजीने तो हाताला धरून खाली गाडीच्या उतरवतो. तेव्हा आता माई हे सर्व चोरून बघत असते. आता अक्षय रमाला म्हणतो की चला, आणि काय ग रमा, मजा तर आली असेल ना. तेव्हा रमा अगदी खुश होऊन अक्षयकडे बघून हसते. आता अक्षय बाळाशी गप्पा मारत असतो की ए बाळा, हे बघ, मी तुझ्या आईची काळजी घेतो, नाहीतर तू उगाच चिडायचा आणि रुसून बसायचा. म्हणशील की काळजी तू का घेत नाही बाबा आईची, आणि हे बघ मी काळजी घेतोय. तेव्हा आता माहीला हे सर्व बघून आणि ऐकून खूप असा तिचा जळफाट होत असतो. आता अक्षय रमाला म्हणतो की हे बघ बाळाची आई, तू असंच हट्ट करत जा, मी तुझ्या हट्ट पुरवत जाईल. आता अक्षय रमाच्या हाताला धरून तिला घरात घेऊन जात असतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो पर्स. तर आता अक्षय गाडीतील पर्स घेत असतो. तर माहीला आता इतकं राग येतो की हा तर रमाला घेऊन आतमध्ये जातोय, मग आता काय करायचे. तेव्हा आता रमा ही माहीकडे डोकावून बघत असते आणि आपल्या स्वतःच्या मनात म्हणते की खरंच आज एक दिवस तरी माझ्या बाळाला या घरात जायला भेटेल, त्याला राहायला भेटेल या हक्काच्या घरामध्ये. आणि माही तू तर अशीच कायम बाहेर असशील. अगदी तिच्याकडे बघत ती आता लगेच अक्षय सोबत आतमध्ये निघून जाते. माहीला तर खूप राग येतो. माही म्हणते की ही रमा बावट आहे का, ही तर लगेच अक्षय म्हटला आणि त्याच्यासोबत आतमध्ये निघून सुद्धा गेली. तर मी काय करू, आता मी येथे रात्रभर बाहेर राहू का. आता रमा आणि अक्षय हे दोघे आत येतात. तर रमा अक्षयला म्हणते की हे बघा, तुम्ही दोघे पुढे व्हा, आलेच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय, आपण दोघे सुद्धा सोबतच जाऊ, तू नाही आणि मी नाही. तेव्हा आता रमा म्हणते की थांबा थोडंसं, जरा थोडंसं आवरून येते, लाईट वगैरे बंद करून येते. आता अक्षय म्हणतो की ए पटकन. तेव्हा आता अक्षय पुढे जातो. तर लगेच आता रमा ही दरवाजा लावून घेणार असते. परंतु आता लगेच माही दरवाजात येते आणि रमावर अगदी दात खात ती रमा असं ओरडते. रमा म्हणते की हे बघ माही, आज मी माझ्या नवऱ्यासोबत थांबणार आहे या घरामध्ये, त्यामुळे तू बाहेर राहा. आता माही तर खूप चिडलेली असते. ती म्हणते की हे बघ, तू त्यांच्याबरोबर बाहेर फिरून आलीस, आईस्क्रीम खाऊन आलीस, मग आता एवढं सगळं काही ठीक होतं, मी ऐकलं, इतकंच आपलं ठरलेलं होतं, परंतु आता तू मात्र शब्द मोडू नकोस. आता रमा म्हणते की हे बघ माही, मी शब्द मोडत नाही, परंतु सत्य मी अगदी बाहेर येण्यापासून तुला वाचवते. हे बघ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तू जर या ड्रेसमध्ये त्यांच्या समोर गेली तर त्यांना आणखीनच संशय येईल. हे बघ अगं, मी कुठल्या ड्रेसमध्ये आहेत बघितलंस का, आणि 2 वेण्या सुद्धा घातलेल्या आहे आणि ते तर तू काहीच केलेले नाही, तू ड्रेसमध्ये सुद्धा नाही आणि 2 वेण्या सुद्धा तुझ्या नाही. हे बघ अगं, गुल्फी खाताना आम्ही इतक्या गप्पा मारल्यात, आमच्यामध्ये काय असे बोलणे झाले हे तुला काहीच माहिती नाही. हे बघ, जर आम्ही आत गेलो आणि तू जर त्यांच्यासोबत आतमध्ये गेली, मी बाहेर गेले, आणि जर त्यांनी तुला त्यातील गप्पातील काहीतरी विचारले, मग तू त्यांना काय उत्तर देणार बरं. ते ना तुला मी तुला काय म्हणते. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ, मी बाहेर नाही राहू शकत. तेव्हा आता रमा विचारते की का राहू शकत नाही, मी कशी रोज राहते, तू सुद्धा एक दिवस बाहेर थांबून बघ कसं वाटतं ते, हवं आहे ना तुला. असे बोलून रमा लगेच आता तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. तेव्हा आता माहीला भलताच राग येतो. माही आता चिडत चिडत पुढे येते आणि ह्या रमाने अगदी हिसक्याने माझ्या तोंडावर दार लावून घेतलंस, आता मी बाहेर राहून काय करू रात्रभर. आता माहीला खूप टेन्शन येते. आता खरंच मला काही सुचेनासे झालेले आहे, त्यामुळे मला आता सिगरेट हवं आहे आणि ते सिगी तर मी येथेच ठेवले होते. मात्र आता ती तेथील जे काही कपाट आहे तर ते उचकते, तर त्यामध्ये तिला सिगरेट तर सापडते, परंतु आता दारू. तेव्हा विचार करते की ही रूम नक्की कुणाची आहे, शशी अंकलची. शशी अंकलची नाही, ही तर कुल ग्रँडमाची रूम आहे, त्यामुळे नक्की मला ह्या रूममधून दारू तर मिळू शकते. म्हणून ती आता त्या रूमचा खिडकीचा दरवाजा उघडते. तेवढ्यात आता दारू पिता पिता पार्वती आजीला एक फोन येतो आणि ती दारू पिता पिता तशीच फोनवर बोलत आता बाहेर निघून जाते. आणि तेवढ्यात खिडकीतून उडी मारून माही आता पार्वती आजीच्या रूममध्ये येते आणि टेबलवर जी काही दारू वगैरे आहे त्या बॉटल घेते. पार्वती आजीच्या ग्लासमधील जी काही दारू उरलेली आहे तर ती उष्टी दारू सुद्धा आता ही माही पिऊन घेते. मस्त पार्वती आजीच्या खुर्चीवर बसते आणि त्यासोबत मस्त चणे फुटाणे सुद्धा खात असते.
आता ती टेबलच्या ड्रॉवर मध्ये पुन्हा एक बॉटल शोधते आणि ती बॉटल बघून तिला इतका आनंद होतो आणि मला माहिती होतं की इथे नक्की मला सापडणार म्हणून. आता रमा गेली, मात्र तिकडे गेली उडत. आता मात्र मी माही सारखं वागणार, मला हवं ते करणार, ही बॉटल मी संपवणार. तेव्हा आता विषय संपला म्हणून तिच्या लक्षात येते की पार्वती आजी आत येत आहे म्हणून ती घाईने आता तेथील आणखीनच शेंगदाणे वगैरे घेते आणि परत खिडकीतून उडी मारून ती बॉटल घेऊन बाहेर येते. मस्त दारू पिण्यासाठी आता ती एन्जॉय करण्यासाठी बाजूला निघून जाते आणि तेवढ्यात आता पार्वती आजी आत येते. पार्वती आजी टेबलवर जो ग्लास आहे तो बघते, ती बॉटल आहे का त्यामध्ये दारू वगैरे चेक करते आणि पुन्हा आता ती संपलेली आहे म्हणून तिने टेबलच्या ड्रॉवर मध्ये जी माहीने नेलेली बॉटल आहे तर ती ठेवलेली असते आणि आता ती शोधते, परंतु तिला तेथे ती काही बॉटल सापडत नाही. तेव्हा आता ती विचार करते की अरे छा, म्हणजे बॉटल तर मी इथेच ठेवली होती, एक शिल्लक होती. नंतर आता अक्षय खूप काही झोपण्याची मस्त तयारी करत असतो आणि तेवढ्यात रमाताही रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यानंतर ती सर्व रूमकडे अगदी आनंदाने बघत असते. या दिवसातून ती रूम मध्ये आलेली असते म्हणून आता रूमला अगदी खुश होत बघत असते. तेव्हा आता अक्षयचं लक्ष जाते. अक्षय म्हणतो की अगं रमा, अगं काय पहिल्यांदा आल्यासारखं तू खोलीकडे बघते, काही नवीन वाटते का तुला? म्हणून तो रमाच्या हाताला धरतो आणि तिला बेडवर बसवतो. विचारतो की अगं रमा काय झाले? तेव्हा आता रमा म्हणते की अहो काही नाही, जरासं मी थोडीशी थकले. आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, हे फक्त बाळाचा जन्म होईपर्यंत, त्यानंतर सगळी जबाबदारी माझी असेल. हे बघ, बाळाची शिशू साफ करायची, त्याला तेल मालिश वगैरे करायचं, त्याला असं चोळायचं, मग मस्त आंघोळ घालायची, त्यानंतर दुपट्यात घालून त्याला असं टोपरं सुद्धा घालायचं, खांद्यावर झोपवायचं, अंगाई म्हणायची, रात्रभर जागायचं. हे सर्व काही बाळाबद्दल जे काही असते ते सर्व काही मी करेल असे खुश होतो आता रमाला सांगत असतो. आता अक्षयचं तिची काही तयारी बघून रमाला खूप छान वाटत असतं. रमा सारखी आता अक्षयकडे बघत असते. हे बघ, अर्थाच्या वेळेस मी अगोदर सर्व काही शिकलेलो आहोत, कारण अगोदर प्रॅक्टिस तर आहे, त्यामुळे आपल्याला इतकं काही ते नवीन नाही, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित जमेल. तेव्हा आता रमा म्हणते की हो. आता रमा म्हणते की अहो, एक नवरा म्हणून खरंच तुम्ही खूप चांगले आहात, परंतु आता बाबा म्हणून सुद्धा आपल्या बाळाची खूप छान जबाबदारी घेताल आणि त्याचा सांभाळ करताल. आता अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो की प्रश्नच नाही. त्यावर आता रमा विचारते की अहो, पण हे सगळं तुम्ही केल्यानंतर मी काय करायचं बरं? आता अक्षय म्हणतो की अगं, तू तर फक्त बसून राहायचं आणि बसून मला सगळ्या काही ऑर्डर्स तू सोडायच्यात, करा ते करा आणि मला जमते की नाही काही असं म्हणायचं. तेव्हा आता रमा म्हणते की हो का, आणि जर तुमच्यावर मी असे ऑर्डर सोडत राहिले आणि जर मी आळशी झाले तर मग काय करायचं? आता अक्षय म्हणतो की तू आणि आळशी होऊ शकत नाही रमा. एक वेळ सूर्य हा पश्चिमेला उगेल, परंतु तू आळसी नाही होऊ शकणार. एक वेळ तू मला सोडशील, परंतु काम करणं, कष्ट करणं हे जे काही आहे ना, नाही सोडू शकत. आता रमा म्हणते की अहो, मी तुम्हाला नाही सोडू शकत, परंतु कधी तर तुम्हीच मला सोडून गेले तर बघा. आता अक्षय म्हणतो की अगं, असं नाही होऊ शकत आणि रमा, अक्षय काही वेगळे आहात का? आपण तर एकच आहोत, त्यामुळे असं नाही होऊ शकत. नंतर आता माहीला इकडे प्रचंड राग आलेला असतो. तावताव ती आता रागाच्या नादात लगेच ती बॉटल आणि ते शेंगदाणे वगैरे आहे तर ते घेऊन गेस्ट हाऊस मध्ये येते आणि तेथे बेडवर बसते. इकडे तिकडे बघते आणि रागाने म्हणते की शेवटी मलाच येथे गेस्ट हाऊस मध्ये यावं लागलं. रमावर अगदी ती रागराग काढत असते. रमाला आता खरंच ती खूप हुशार झालेली आहे, तिच्याकडे बघावंच लागेल म्हणून तिला रमाचा खूप राग आलेला असतो आणि त्या टेन्शन मध्ये ती आता जी आजीची दारूची बॉटल आहे तर ती अख्खी पिऊन घेते. दारू पिता पिता ती आता इतका रागराग करत असते की मला तर इने इथे झोपायला लावले, परंतु स्वतः मात्र तिकडे अक्षय शेजारी मोठ्या बेडवर मस्त निवांत झोपली असेल. तर आता इकडे अक्षय आणि रमा गप्पा करत असतात तर तो अक्षय रमाला म्हणतो की रमा, हे बघ, अगं खूप दिवस झाले, एक गोष्ट मी तुला नाही सांगितली बरं. परत रमा विचारते की अहो कुठली? तर अक्षय म्हणतो की अगं लव्ह यू. तर रमाच्या खांद्यावर आता डोकं ठेवून तिच्या मिठीत येतो. तेव्हा आता रमा खूप खुश होते. रमा म्हणते की हे बघा, अहो परत म्हणा. तेव्हा आता अक्षय परत तिला खुश होत आय लव्ह यू असं म्हणतो. पुन्हा पुन्हा म्हणत असतो. तेव्हा रमा खुश होऊन आता अक्षयला म्हणते की अहो, ऐकलं बरं का बाळाने? आता अक्षय पोटाला हात लावत म्हणतो की बाळा, अरे बघितलंस का, तुझा बाबा तुझ्या आईवर किती प्रेम करतो? आता रमा म्हणते की हो, त्याला कळले आणि त्याला हे सुद्धा समजले आणि तो हे सुद्धा म्हणतो की तुम्ही दोघे असेच कायम एकत्र राहा, म्हणून एकमेकावर असेच प्रेम करा, एकमेकांना सांभाळून घ्या.
आता रमा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीत येतात आणि रमाच्या डोळ्यात भरून येतात. तिला इतका आनंद झालेला असतो आणि ती अगदी अक्षयच्या मिठीमध्ये स्वतःला अगदी शांत, अगदी व्यवस्थित खुश ठेवत असते. अक्षय सुद्धा इतका खुश होत असतो की इतक्या दिवसातून त्याला काहीतरी वेगळा असा स्पर्श रमाचा जाणवलेला असतो. मस्त तो रमाच्या पोटावर हात फिरवत अगदी बाळाचे आवाज ऐकत असतो. नंतर आता इकडे इरावतीला माहिती होते की रमा इकडे अक्षयच्या रूममध्ये आहे आणि माहीला तिने आता गेस्ट हाऊस मध्ये ठेवले. जरा जास्त डोकं ती आता स्वतःच चालवायला निघाली. स्वतः मात्र अक्षय सोबत या रूम मध्ये राहिली. काही झाले तरी तिला आता बाहेर काढावंच लागेल. ती आता दुधाचा ग्लास घेऊन आता तेथे येते आणि दरवाजा वाजवत असते. आता अक्षयला जाग येते. अक्षय आता मोबाईल मध्ये बघतो किती वाजले ते आणि दरवाजा वाजतोय म्हणून तो उठून आता दरवाजा उघडतो. तेव्हा आता इरावती आत्या त्याला बघते आणि अगदी खुश होत गुड मॉर्निंग असं करते. तेव्हा आता रमा सुद्धा उठून बसते. तर अक्षय आता इरावतीला म्हणतो की गुड मॉर्निंग. तो इरावती आत्याला म्हणतो की आय एम सो सॉरी, जरा आम्ही जास्त वेळ झोपलो का? आता इरावती आत्या म्हणते की नाही, जरा रमाची ही दूध घेण्याची वेळ झाली होती. लगेच आता इरावती आत्या आत येते आणि रमाला विचारते की काय ग रमा, काय कसं वाटतं, बरं वाटतं का आता? रमा, अगं तू एकटी नाहीस, बाळ आहे तुझ्या पोटात. आता अक्षय समोर इरावती बरोबर रमाची आता इरावती आत्याला खूप काळजी आहे असं दाखवते आणि अक्षय समोर हे सर्व ती आता बोलत असते. हे बघ अगं, तुझ्या पोटामध्ये आता बाळ आहे, त्यामुळे तू स्वतःची काळजी घ्यायला हवी आणि हे बघ, हे स्वतःहून तू नाही करू शकत. तू गोळ्या औषधं वगैरे सगळं काही अगदी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. अक्षयला म्हणते की अरे, ही स्वतःहून हे सर्व नाही करणार, कारण मी स्वतः हिच्या बरोबर डॉक्टरांकडे गेले होते. तर डॉक्टरांनी स्वतः सांगितले काही तेव्हा आता रमाला करण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे आता जे काही मी ऐकले तर मीच ते फॉलो करण्याचा प्रयत्न करते. पण किती काही झाले तरी तुम्ही माझी फॅमिली आहात आणि खूप काही झाल्यानंतर म्हणजे इतक्या वर्षानंतर मी आपल्या फॅमिलीत येथे घरी आले. इतक्या दिवसातून आपल्या घरामध्ये एक बाळ जन्माला येते, त्यामुळे खरंच मला खूप छान वाटतं, इतका आनंद वाटतोय. म्हणून बरोबर अक्षय समोर ती आता इतकं खोटं नाटक करून बोलत असते. आता ती रमाला म्हणते की हे बघ, तुझी डिलिव्हरी अगदी नॉर्मल व्हायला हवी. त्यासाठी तुला काय काय करावं लागेल ते सगळं काही करायचं. त्यासाठी तुला अगोदर चालावे लागेल, खूप काही एक्सरसाइज सुद्धा, योगासन सुद्धा करायला पाहिजे आणि हे बघ चांगलं अगदी व्यवस्थित खायला सुद्धा पाहिजे. अक्षयला म्हणते की हो की नाही. आता अक्षय म्हणतो की हो, ती सगळं काही करेल, आम्ही उठतच होतो असे म्हणून अक्षय म्हणतो की आता मी आवरायला घेतो, उशीर होतोय. म्हणून तो कपाटामधून आपले कपडे वगैरे घेतो, बाथरूम मध्ये निघून जातो. तोच लगेच आता इरावती आत्या जे काही इतकं प्रेमाने अक्षय समोर रमाशी बोलत असते तर लगेच आता रागाने मला म्हणते की मजा करून झाली का आणि चल आता. ती बॅग आता तिच्याजवळ देते. तेव्हा आता रमा सुद्धा काही कमी नसते. रमा आता ती बॅग इरावती आत्याच्या हातात देते. रमा आता उठून बेडवरून उभी राहते आणि इरावती आत्याच्या खांद्यावर अगदी हिसक्याने हात ठेवते. अगदी धसक्या बुक्क्याने तिला अगदी बाहेर ओढत घेऊन येते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा आत्याबाई, मी प्रेग्नेंट आहे, जरा विचार करा, हळूच जरा. तेव्हा आता ती बाहेर घेऊन आल्यानंतर आता इरावती तिला म्हणते, हिला जर तू तेथे गेस्ट हाऊस मध्ये ठेवलं आणि येथे बिनधास्त तू या घरामध्ये फिरतेस, खरं काय आहे ते लोकांना कळले तर काय होईल याचा अंदाज तुला तर असेलच. आता रमा म्हणते की हे बघा आत्याबाई, माझ्या नवऱ्याबरोबर राहण्याचा अधिकार मला आहे. तेव्हा आता इरावती इतकी रागवलेली असते आणि भडकून म्हणते की कुठला नवरा, कोणताही अधिकार तुला नाही. एक उपकार म्हणून मी तुला अक्षय सोबत एक दिवस राहून दिले, त्यामुळे तू जास्त डोक्यावर बसू नको आणि जास्त शहाणपणा सुद्धा करू नकोस. त्यामुळे तुझी ही लाडाची सगळी माणसं आहेत ना, सगळ्या माणसांना मी घराच्या बाहेर काढेल, रस्त्यावर त्यांना आणेल आणि मी भिकारी करून टाकेल. तुला तर माहितीच आहे की प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे. त्यामुळे तू जर जास्त शहाणपणा केलास, अक्षयला खरं काही सांगून तू या घरात राहण्याचा प्रयत्न केलास तर मी मात्र त्यांची असे हाल करू शकते. काय ग, कोणती तुझी 3 लाडकी मुलं, अर्था, पार्थ आणि ती दुसरी काय काही असेल ती? आणि कसं वाटतं जे काही सिग्नलवर गाड्या पुसताना जर त्यांना बघितलं, कसं वाटेल तुला हे सर्व बघून? आणि ती तुझी लाडकी सासूबाई आणि जी काही आहे ना तुझी ती सासूबाई, त्यांना असं काम करताना बघून तुला कसं वाटेल? दुसऱ्याच्या घरी ते दोन्ही भांडी करतात आणि अगदी लंगडत लंगडत चालतात. ती लंगडत लंगडत लोकांच्या शिव्या खात्या, हे बघण्यासाठी खरंच मज्जा येईल ना खूप. हे बघ, मी आता तुला जे काही सांगितले तर तशी अवस्था मी सगळ्यांची करू शकते. त्यामुळे तुला सांगते, हे बघ, जास्त शहाणपणा तू करू नकोस. इरावती मुकादमचं जे काही नेक्स्ट व्हर्जन आहे तर ते म्हणजे हे इरावती मुकादमांची बुद्धी, पॉवर, अक्कल ते संपते तेथे इरावती सुरू होते. हे बघ, तुझ्या लाडक्या अक्षयला हे सर्व सहज मी पटवून देऊ शकते. हे सर्व तू केले म्हणून, माहीने केले हे सर्व.
अक्षयला हे समजल्यानंतर तू त्याच्या किती डोक्यात जाशील हे तर तुला माहितीच असेल, कारण तो तर तुला माहीत समजतोस. आता रमा हे सर्व ऐकून घेते आणि इरावती आत्याला म्हणते की हे बघा, हे सर्व तुम्ही करण्या अगोदरच जर यांना सत्य कळले तर मग काय करणार तुम्ही? मला पूर्ण खात्री आहे की यांना लवकरच हे सत्य कळेल, म्हणून त्यांना हे सत्य मी सांगेल असे बोलून मात्र आता रमा तिथून आपल्या गेस्ट हाऊस मध्ये जात असते. तेवढ्यात आता पार्वती आजी बाहेर येते आणि बघते. तेव्हा आता इरावतीला विचारते की काय ग इरावती, अगं ही माही कुठे गेली? तेव्हा लगेच आता इरावती हसते आणि म्हणते की माही तर माही आहे, कारण तिला सकाळी ऑक करण्याची इच्छा झाली म्हणून ती आता ऑक करण्यासाठी बाहेर गेलेली आहे. तेव्हा लगेच आता पार्वती आजी खुशून हसते आणि म्हणते की अच्छा, दिवस गेल्यापासून माही खरंच खूप सुधारलेली आहे असं आता ती इरावती आत्याला म्हणते. तर इरावती आत्या थोडीशी हसते आणि हो हो असं करत असते. आता पार्वती आजी म्हणते की फक्त माझ्या मनामध्ये एक शंका येते. तर आता इरावती आत्या धक्क्यानेच पार्वती आजीकडे बघत असते. नंतर रमा आता गेस्ट हाऊस मध्ये दरवाजा उघडून येते तर आत बघते तर काय शेंगदाणे वगैरे आहे, तर ते सगळं काही अगदी खाली पसरलेली इकडे तिकडे आहे आणि खूप पसारा मात्र ह्या माहीने घालून ठेवलेला असतो आणि दारू वगैरे पिऊन मस्त ती आता तिथे बेडवर झोपलेली असते. रमा आता हे सर्व बघते आणि तिला खूप राग येतो. आता ती विचार करते की हे सर्व काय आहे, दारू सिगरेट वगैरे. रमाला इतका राग आलेला असतो. रमा लगेच आता माहीला माही माही आवाज देत तिला उठवते. तेव्हा आता माही झोपेत असते, माही नशेमध्येच असते आणि ती रमाला म्हणते की झोपून दे ना यार. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ तू गेस्ट हाऊस मध्ये आहे, डोळे उघड आणि बघ. तेव्हा आता माही डोळे उघडते आणि बघते तर काय लगेच उठून बसते. तर रमा रागाने म्हणते की काय चाललंय हे सर्व, जर तुला घरामध्ये जायचं असेल तर हे सर्व स्वच्छ कर आणि आरशामध्ये उभी राहून समोर तोंड बघ स्वतःच आरशामध्ये काय झाले ते. तर माही इकडे तिकडे बघते आणि लगेच रमाला रागाने म्हणते की हे बघ तू मला आरशामध्ये बघायला सांगू नकोस, बघ ना तुझं तोंड आरशामध्ये, हे सर्व कुणामुळे होते तर तुझ्यामुळे होते. रमा म्हणते की हो का, माझ्यावर आरोप करतेस, माझ्यामुळे झाले का हे सर्व, माझ्यावर आरोप करतेस आणि काय ग एकतर त्याचं आयुष्य असं वाया घालवलं, नको त्या गोष्टींच्या मागे धावलीस, दुसऱ्याचं ऐकून माझ्या आयुष्यामध्ये आली आणि माझं सर्व काही हिसकावून घेतले आणि वर मला म्हणते की तू सगळं कारणीभूत आहे म्हणून मला का दोष देते. आता माही इतकी रागवते. माही म्हणते की हे बघ रमा, अगदी बोटाचा इशारा करून ती आता बोट वर करून रमाला धमकावत असते. तर रमा सुद्धा काही घाबरणारी नसते. रमा म्हणते की हे बघ बोट खाली कर, सगळी नाटकं आहे तर ती माझ्यासमोर नाही करायची, त्यामुळे उठ, तोंड धु वगैरे करून व्यवस्थित तयार होऊन जा आणि जाताना जर तू अशा अवस्थेत गेली तर आणखीन तिकडे संशय येईल. हा ड्रेस जर तू घातला नाही इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे बघ हे आंघोळीला गेलेले आहेत आणि ते आंघोळ करून आता बाहेर येण्या अगोदर तू तयार हो आणि तिकडे तयार राहा. ही आता हे सर्व ऐकून घेत असते आणि रमा बरोबर तिला आता रागाने हे सर्व सांगत असते. त्यानंतर आता इकडे इरावती आत्या ही पार्वती आजीला मम्मा असं म्हणते, परंतु पार्वती आजीचे लक्ष नसते. इरावती आत्या आता तिच्याकडे बघतच असते. परत आता पार्वती आजीला विचारते की मम्मा अगं तुझ्या मनामध्ये काही शंका आहेस का. आता पार्वती आजीला माहिती असते की नक्की माझ्या रूम मधील दारू कोणी चोरली असेल, म्हणून ती इरावती आत्याला डायरेक्ट विचारते की काय ग माहीला दिवस गेलेत म्हणून काय तिला दारूचे डोळे लागले की काय. त्यावर आता इरावती आत्या हे ऐकून म्हणते की काय काय बोलतेस मम्मा तू, अगदी हसायला सुरुवात करते. पार्वती आजी म्हणते की अगं मी काही कशाला बोलेन, कारण माझ्या खोलीतून एक दारूची बॉटल गायब आहे. आता लगेच इरावती म्हणते की तुझ्या रूम मधून, आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे काल रात्री इने घेतली वगैरे तर नसेल ना. तेवढ्यात आता तेथे माही ही दरवाजात रमाचा जो ड्रेस घालून येते, परंतु तिचा अवतार आणि जे काही आहे ते सर्व बघून इरावती आत्या लगेच घाईने तिला धरते आणि तिला आता तेथे सोप्यावर खाली बसवते. अक्षय हे सर्व बघतो. अक्षय म्हणतो की ए रमा अगं काय झालं. तो तयार होऊन ऑफिसला निघालेला असतो. घाईने आता माही जवळ येतो आणि त्याला असं वाटतं की रमाच आहे आणि तो म्हणतो की बरं वाटत नाही का, काय झाले. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अरे काही नाही, ठीक आहे सगळं. तर इरावती आत्याच्या लक्षात येते की ह्या माहीने नक्की दारू प्यायलेली आहे आणि आता अक्षय हिच्या जवळ यायला नकोय, नाहीतर आमचा टेक ओव्हर होईल म्हणून. आता अक्षय विचारतो की काय ग रमा काय झाले, तुला काय होते. आता इरावती आत्या बरोबर अक्षयला लांब काढून देण्यासाठी म्हणते की अरे काय नाही अक्षय, अशा अवस्थेमध्ये नॉशिया हा बायकांना येत असतो. कुठल्याही वासाचा त्यांना त्रास होऊ शकतो, त्याचा सुद्धा नॉशिया त्यांना येऊ शकतो. सकाळपासून इला किती उलट्या झाल्यात आणि काय रे एक मिनिट अक्षय
तुम्ही तर काल रात्री बाहेर गेला होतात, बाहेर काही हिला खाऊ घातलंस का? आता अक्षय म्हणतो की हो, काल रात्री आम्ही दोघी बाहेर गेलो होतो कारण हिला कुल्फी खावीशी वाटत होती, मी फक्त कुल्फी खाल्ली. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते कुल्फी, अरे अक्षय तुला इतकं सुद्धा कळत नाही की तू तिला बाहेरचं खायला घातलंस. पण अशा पावसांच्या दिवसात तेव्हा आता अक्षय लगेच डोक्याला हात लावतो. तर लगेच अक्षय म्हणतो की आय एम सो सॉरी म्हणून तो रमाच्या जवळ येत असतो, म्हणजे माहीच्या. तर इरावती आत्या जोरात माहीला चिमटा घेते म्हणून ती ओरडते. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की बघितलंस का तिला किती त्रास होतोय. आता अक्षयला स्वतःची चूक आहे असं समजते आणि तो रमाला म्हणजे माहीलाच म्हणतो की आय एम सो सॉरी, मला माझी चूक समजली. काम करतो मी, कुल्फी आहे ना ती घरीच बनवून ठेवतो एका बॉक्समध्ये, तेव्हा तुला वाटेल तेव्हा तू खाऊ शकते. आता माही तर खूप खुश होऊन अक्षयकडे बघून हसत असते. अक्षयला असं वाटतं की नक्कीला खूप काही त्रास होत असेल. तो विचारतो की खूप त्रास होतो का? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते तू इतकं काळजी करू नको, तोंड धुतल्यानंतर तिने आंघोळ वगैरे केल्यानंतर काही जर खाल्ले तर तिला नक्की बरं वाटेल, तू नको इतकी तिची काळजी करूस. मुळे तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला जा म्हणून. अक्षयचा पाय काही ऑफिसला जायला निघत नसतो, तो सारखा म्हणजे माहीकडे बघत असतो. त्याला आता काळजी असते की काल रात्री माझ्याकडून चूक झाली, मी खरंच रमाला कुल्फी खायला द्यायला नको होती आणि रमाला खरंच किती त्रास होतोय. म्हणून आता अक्षय ऑफिसला जाण्याचं म्हणजे कॅन्सल करतो आणि तो आता माहीकडेच म्हणजे रमाकडेच एकटक बघत असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अक्षयला मात्र संशय आलेला असतो. अक्षय आता अभिला विचारत असतो की अरे इरावती आत्या आपल्या गेस्ट रूम मध्ये काय करत असेल. आता अभि म्हणतो की अरे तिच्या बिझनेसचं काहीतरी तिथे सुरू असते, काहीतरी तिने अगदी तिचं बिझनेस बाबतीत जे काही लॉ मटेरियल आहे ना ते तिथे ठेवलेलं आहे गेस्ट हाऊस मध्ये. आता अक्षय आणि अभि लगेच दरवाजा वाजवत आता तिथे गेस्ट हाऊस मध्ये येतात आणि दरवाजा वाजवत असतात. आता रमा ही पुढे येते आणि दरवाजा उघडते. आता रमाला माहिती नाही की नक्की हा अक्षय आणि अभि असेल म्हणून. तेव्हा मात्र आता जेव्हा रमा दरवाजा उघडते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता अक्षयने तिला बघितले की काय असे तिला वाटत असते, म्हणून ती आता सारखी बघतच असते. तेव्हा मित्रांनो अक्षय आणि अभि तेथे आले असतील का आणि त्यांनी रमाला बघितलं असेल का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.